welcome in the online lecture. This is the 18th lecture on the topic human health and diseases. In the last lecture, we will study about the adolescent. In that, we will study about the stages of adolescence, physical changes of adolescence, mental health and adolescence, meaning of addiction, causes of substance abuse, and method of to control drug abuse. In this lecture, we will study about the drug abuse, then different types of drugs which are used for the addiction. Then we will study about the addiction and dependence and effects of drug addiction or alcohol abuse on the body. लास्ट प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. बघा विद्यार्थ्यांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण अडोलसन्स म्हणजे काय बघितलं, त्याचे स्टेजेस बघितल्या, त्याच्यानंतर फिजिकल चेंजेस बघितले अडोलसन्स एजमध्ये होणारे, मेंटल हेल्थ आणि अडोलसन्स बघितलं आपण, ॲडिक्शन म्हणजे काय बघितलं, कॉजेस ऑफ सबस्टन्स अब्यूज बघितलं, कारणं बघितलं, अडोलसन्स एजमधली मुलं का ॲडिक्शन करतात याविषयीची, त्याच्यानंतर मेथड बघितल्या टू कंट्रोल द ड्रग ॲब्यूज. या लेक्चरमध्ये आपण ड्रग ॲब्यूज म्हणजे काय बघणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे ड्रग्स बघणार आहे जे कॉमनली यूज केले जातात ॲडिक्शनसाठी, त्याच्यानंतर ॲडिक्शन आणि डिपेंडन्स बघणार आहे आणि त्याचे इफेक्ट्स काय होतात बॉडीवरती ॲडिक्शनचे आणि त्याच्यावरती कशा प्रकारे प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल केलं जाऊ शकतं याविषयी आपण स्टडी करणार आहे. तर सुरुवातीला बघूया व्हॉट इज मीन बाय ड्रग ॲब्यूज. टेकिंग द ड्रग टू ऑफन विदाउट मेडिकल ॲडवाईस इज कॉल्ड ड्रग ॲब्यूज. कोणतंही ड्रग कोणत्याही मेडिकल ॲडवाईसशिवाय खूप प्रमाणात घेणं याला ड्रग ॲब्यूज असं म्हटलं जातं. कुठल्याही डॉक्टरांना न विचारता एखादं ड्रग जर घेतलं गेलं आणि जे जास्त प्रमाणात घेतलं गेलं तर त्याला ड्रग ॲब्यूज असं म्हटलं जातं. आता कोणकोणते ड्रग्स वापरले जातात आपण बघूया. ॲडिक्शन बघितलेलंच आहे आपण आणि ॲडिक्शनचे इफेक्ट्स काय होतात हे बघितलेलं आहे. ॲडिक्शनसाठी मग काही लोक ड्रग्स वापरतात आणि आपण बघितले ड्यू टू ॲडिक्शन आपल्या फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल फंक्शन्सवरती इफेक्ट होतो बॅड. तर हे आपण स्टडी केलेलं आहे. ड्रग ॲब्यूज करण्यासाठी कोणकोणते ड्रग्स वापरले जातात. द ड्रग्स विच आर कॉमनली ॲब्युज्ड आर ऑपिओइड्स, कॅनाबिनॉइड्स अँड अल्कोलॉइड्स ऑफ कोका. कोणकोणते वापरले जातात ड्रग्स, तर ऑपिओइड्स म्हणजे अफू, कॅनाबिनॉइड्स म्हणजे गांजा, चरस, कोकेन म्हणजे कोका अल्कोलॉइड्स याचा वापर ड्रग ॲब्यूज करण्यासाठी केला जातो. तर प्रत्येक ड्रग कशापासून कलेक्ट केलं जातं, कशापासून तयार केलं जातं आणि त्याचे इफेक्ट्स काय होतात, त्याचे रिसेप्टर्स कोणत्या ठिकाणी आहेत याच्याविषयी आपण स्टडी करूया. The first drug is the opioids. These drugs binds to opioid receptors present in central nervous system and gastrointestinal tract. Opioids म्हणजे मराठीत याला अफू असं म्हटलं जातं. याचे जे रिसेप्टर्स आहेत ते आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती आहेत. मग सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती काय येतं तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतो, याच्यावरती याचे रिसेप्टर्स आहेत आणि गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकवरती म्हणजे आपल्या सगळ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती याचे रिसेप्टर्स आहेत. आता रिसेप्टर्स म्हणजे काय तर सेलच्या वरती, पेशीच्या वरती एखादं हार्मोन किंवा एखादं केमिकल बाइंड होण्यासाठी रिसेप्टर्स असतात. याच्याविषयी आपण 11वीला असताना स्टडी केलेला आहे. सेल स्टडी करत असताना हे रिसेप्टर्स कशासाठी असतात तर ऑपिओइडसाठी, म्हणून ह्यांना ऑपिओइड रिसेप्टर्स असं म्हटलं जातं, जे ब्रेनवरती, स्पायनल कॉर्डवरती आणि आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती प्रेझेंट आहेत. मग याच्यामध्ये येणारं कोणतं एखादं एक्झाम्पल तर हेरॉइन इज वन एक्झाम्पल ऑफ ऑपिओइड. हेरॉइन ऐकलं असेल तुम्ही, बऱ्याच पिक्चरमध्ये वापरला जातो हा शब्द, हिरोईन नव्हे.
तर हेरोईन हे ड्रग आहे व्हाईट कलरचे पावडर सारखं असणारं. तर ऑपिओइड विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्मॅक इज केमिकली डायॲसिटिल मॉर्फाईन. हेरोईन ह्या जो ड्रग आहे ऑपिओइड्सचा प्रकार आहे, याला दुसरं नाव आहे ते म्हणजे स्मॅक. हे केमिकली डायॲसिटिल मॉर्फाईन आहे. केमिकली काय आहे हे? डायॲसिटिल मॉर्फाईन आहे. आता हे कोणत्या प्लांटपासून एक्स्ट्रॅक्ट केले जातात? ऑपिओइड्स आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम लॅटेक्स ऑफ पॉपी प्लांट पॅपॅवर सोमनिफेरम. ऑपिओइड म्हणजे अफू ही लॅटेक्स म्हणजे चीक म्हणूया. पॉपी प्लांट त्याचं सायंटिफिक नेम आहे पॅपॅवर सोमनिफेरम. याच्या लॅटेक्सपासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, तयार केलं जातं आणि मग ते मार्केटमध्ये पाठवलं जातं. आता हेरोईन हे जे ड्रग आहे ते काय करतं? तर हेरोईन इज डिप्रेसंट अँड स्लो डाऊन्स द ॲक्टिव्हिटी ऑफ बॉडी. आपल्या बॉडीची ॲक्टिव्हिटी स्लो करण्याचं काम हेरोईन हे ड्रग करत असतं. हे ड्रग घेतल्यानंतर आपली बॉडी शांत होते किंवा स्लो डाऊन होतात सगळे बॉडीमधले फंक्शन्स. कशामुळं? तर ऑपिओइड्समधलं जे एक्झाम्पल आहे हेरोईन हे घेतल्यामुळं. आता मी तुम्हाला पॅपॅवर सोमनिफेरम हे जे प्लांट आहे पॉपी प्लांट त्याचा फोटोग्राफ दाखवते, त्याची इमेज दाखवते जी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये याचा फोटोग्राफ दिलेला आहे. फक्त याच्या फोटोग्राफमध्ये हे जे इन्फ्लोरसन्स म्हणूया किंवा हे जे बोंड दिसतंय ह्याचं फ्लावरच्या अगोदरची स्टेज म्हणूया आपण, याच्यामध्ये पॉपी प्लांट किंवा फ्रुटिंग तयार झालेलं आहे. फ्रुटिंग तयार झाल्यानंतर याच्यामधून लॅटेक्स बाहेर पडतं कोवळ्या फळांमधून आणि त्या लॅटेक्सपासून काय तयार केलं जातं? तर ऑपिओइड्स तयार केले जातात. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये फक्त हे फ्रुटिंग बॉडी दाखवलेली आहे आणि त्याच्यावरती थोड्याशा भेगा पडलेल्या दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यामधून लॅटेक्स बाहेर पडायला लागलेलं दाखवलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की आयडेंटिफाय द नेम ऑफ द प्लांट आणि डिस्क्राईब ऑर इनलिस्ट द ड्रग्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम द सेम. मग याच्यापासून कोणती ड्रग्स ऑब्टेन केले जातात? हे पॅपॅवर सोमनिफेरम प्लांट आहे आणि ह्याच्यापासून ऑपिओइड्स हे ड्रग्स एक्स्ट्रॅक्ट केले जातात, तयार केले जातात. तर फोटोग्राफ नीट बघा. सेकंड बघणार आहे आपण, सेकंड बघतोय आपण कॅनाबिनॉइड्स. कॅनाबिनॉइड्स हे जे ड्रग्ज आहेत, जनरली ह्याच्यामध्ये येणारे ड्रग्सची नावं सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येतील. ह्याच्यामध्ये गांजा, चरस ही त्याची एक्झाम्पल आहेत किंवा हशीश ही त्याची एक्झाम्पल, मारिजुआना ही त्याची एक्झाम्पल्स आहेत. ही ड्रग्स कॅनाबिनॉइड्समध्ये येतात. आता बघूया ह्याच्यामध्ये याचे रिसेप्टर्स कुठे असतात? तर दीज ड्रग्स इंटरॅक्ट विथ रिसेप्टर्स प्रेझेंट इन ब्रेन. ह्याची जी रिसेप्टर्स आहेत ते कोणत्या ठिकाणी असतात? तर आपल्या ब्रेनवरती प्रेझेंट असतात, आपल्या मेंदूवरती प्रेझेंट असतात. आता जनरली तुम्ही बघितलेलं आहे गांजा ओढला जातो, म्हणजे जशी सिगारेट ओढली जाते तशा प्रकारे गांजा ओढला जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं? तर त्याचा जो स्मोक आहे तो इनहेल केला जातो. म्हणून बघा, इनहेलेशन अँड इंजेक्शन ऑफ दीज सबस्टन्सेस अफेक्ट द कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे आपली सर्क्युलेटरी सिस्टीम. याच्यावरती याचं इनहेलेशन आणि इंजेक्शन केल्यामुळं, घेतलं गेल्यामुळं, खाल्ल्यामुळं किंवा इनहेलेशन म्हणजे त्याचा स्मोक घेतल्यामुळं, इनहेल केल्यामुळं आपल्या कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवरती म्हणजे आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमवरती याचा इफेक्ट होत असतो. आता हे कशापासून एक्स्ट्रॅक्ट केले जातात? दीज आर ऑब्टेन्ड फ्रॉम इन्फ्लोरसन्स अँड द पार्ट्स ऑफ कॅनाबिस सटायवा. कॅनाबिस सटायवा नावाचं जे प्लांट आहे त्याच्यापासून त्याच्या इन्फ्लोरसन्सपासून, इन्फ्लोरसन्स म्हणजे काय आपण 11वीला मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटमध्ये स्टडी केलेला आहे. इन्फ्लोरसन्स इज नथिंग बट द ग्रुप ऑफ फ्लॉवर्स और बंच ऑफ फ्लॉवर्स विच आर नॅचरली ग्रो ऑन द प्लांट. नॅचरली जो फुलांचा गुच्छ येतो किंवा बंच येतो पेडंकलवरती त्याला इन्फ्लोरसन्स असं म्हटलं जातं. आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटमध्ये स्टडी केलेला आहे. तर या कॅनाबिस सटायवा या प्लांटच्या इन्फ्लोरसन्स पासून आणि त्याच्या वेगवेगळ्या पार्ट्सपासून हे ड्रग्ज ऑब्टेन केले जातात किंवा मिळवले जातात. कोणकोणते एक्झाम्पल्स येतात बघा ह्याच्यामध्ये? मारिजुआना, हशीश, चरस अँड गांजा आर other different forms of the drugs obtained from this plant. या प्लांटपासून
हे ड्रग्स ऑब्टेन केले जातात. मारिजुआना असेल, हशिश असेल, चरस असेल किंवा गांजा असेल, हे सगळे कॅनॅबिस सटायवा या प्लांटपासून ऑब्टेन केले जातात. त्याचा फोटोग्राफ दाखवते मी तुम्हाला इन्फ्लोरसन्सचा. कॅनॅबिस सटायवा ह्या प्लांटचा इन्फ्लोरसन्स आहे हा. इट इज अ नॅचरल ग्रुप ऑफ फ्लावर्स विच ग्रो ऑन द पेडंकल. पेडंकलवरती येणारा जो नॅचरल ग्रुप आहे फ्लावरचा, याला इन्फ्लोरसन्स असं म्हटलं जातं. या इन्फ्लोरसन्सपासून बनवले जातात किंवा इतर पार्ट जे आहेत दाखवलेले आहेत, इथं फ्रुट्स असतील तर त्याच्यापासून काय केलं जातं, हे जे ड्रग्ज आहेत, मारिजुआना असेल, हशिश असेल, चरस असेल, गांजा असेल, हे सगळे ड्रग्ज ऑब्टेन केले जातात आणि याचा इफेक्ट कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवरती होत असतो, आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमवरती होत असतो. तिसरं ड्रग बघायचं आहे आपल्याला, कोकेन. कोकेन विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्कोलॉइड्स. याला अल्कोलॉइड्स असं सुद्धा म्हटलं जातं. दिस इज ॲन अल्कोलॉइड ऑब्टेन्ड फ्रॉम कोका प्लांट, इरिथ्रोझायलम कोका. हे जे प्लांट आहे इरिथ्रोझायलम कोका, याच्यापासून हे ऑब्टेन केले जातात. कोका प्लांटपासून कोकेन ऑब्टेन केले जातात. याचं सायंटिफिक नेम आहे इरिथ्रोझायलम कोका. आता ह्याचा इफेक्ट काय होतो, तर हा काय करतो, हे ड्रग काय करतं, इट इन्क्रीज लेवल ऑफ न्यूरोट्रान्समीटर डोपामाइन. आपल्या एका नर्वकडून दुसऱ्या नर्वकडे ज्यावेळी इम्पल्स पाठवली जाते त्यावेळी दोन्ही नर्व्सच्या मध्ये सिनॅप्स प्रेझेंट असतो आणि त्या सिनॅप्समध्ये न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट केले जातात आणि ते न्यूरोट्रान्समीटर इम्पल्स पुढच्या नर्वपर्यंत पाठवत असतात. त्याला न्यूरोट्रान्समीटर्स असं म्हटलं जातं. आणि मग न्यूरोट्रान्समीटर्स वेगवेगळे आहेत. ॲसिटिल कोलिन असेल, डोपामाइन असेल, दीज आर द न्यूरोट्रान्समीटर्स विच आर प्रेझेंट इन द सिनॅप्स रिजनमध्ये असणारे हे काय आहेत, तर न्यूरोट्रान्समीटर आहेत. मग याची डोपामाइन या न्यूरोट्रान्समीटरची लेवल इन्क्रीज करण्याचं काम कोकेन करत असतं. आणि ह्याचा एक्सेसिव्ह डोस घेतला तर काय होतं, इट्स एक्सेसिव्ह डोसेज कॉजेस एक्स्ट्रीम हॅपीनेस, इरिटॅबिलिटी, पॅरानोया. ह्याचं प्लांट जे आहे ते मी तुम्हाला इथं दाखवते. हा त्याचा प्लांटचा फोटोग्राफ आहे. याच्यामुळं काय होतं, जर एक्सेसिव्ह डोस जर झाला तर एक्स्ट्रीम हॅपीनेस, व्यक्ती शुद्धीत राहत नाही असं म्हणूया, खूप आनंदी राहतो, त्याचे सगळे दुःख तो विसरतो. इरिटॅबिलिटी आणि पॅरानोया म्हणजे तो स्वप्नाळी दुनियात गेल्यासारखा वावरतो, असे कंडिशन त्या व्यक्तीचे होते. आणि हा जो फोटोग्राफ आहे तो इथं जो दाखवलेला आहे मी तुम्हाला, तो इरिथ्रोझायलम कोका या प्लांटचा आहे. आणि या प्लांटपासून कोकेन तयार केलं जातं किंवा कोका अल्कोलॉइड्स तयार केले जातात. आता या सगळ्या ड्रग्समुळं व्यक्ती हॅल्युसिनेशनमध्ये जातं. हॅल्युसिनेशन म्हणजे काय, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, स्वप्नाळू दुनियेत जाणं. आणि मग हॅल्युसिनेजन्स कोण आहेत, कोणती ड्रग्ज आहेत, माइंड एक्सपांडिंग ड्रग्ज यांना म्हटलं जातं. ती ड्रग्ज कोणते आहेत आपल्याला इथं बघायचे आहेत. तर दीज आर अल्कोलॉइड्स कॉजिंग डे ड्रीमिंग. हे असे अल्कोलॉइड्स आहेत की दिवसा व्यक्ती स्वप्नाळू दुनियेत रमतो. मग याच्यामध्ये येणारी कोणती केमिकल्स आहेत जे हॅल्युसिनेजन्स म्हणून ॲक्ट होतात, तर कोणकोणते आहेत बघा. लायसर्जिक ॲसिड अँड कॅनाबिस आर हॅल्युसिनेजन्स सबस्टन्सेस. कॅनाबिस असेल किंवा लायसर्जिक ॲसिड असेल, हॅल्युसिनेजेनिक सबस्टन्सेस म्हणून यांना म्हटलं जातं, कारण ह्या सबस्टन्सेसमुळं व्यक्ती डे ड्रीमिंग करतो. दिवसा तो काय होतो, तर स्वप्नाळू दुनियेत रमत असतो. तर या ज्या हॅल्युसिनेजन्सची एक्स्ट्रॅक्ट आहे किंवा ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, हॅल्युसिनेजेनिक प्रॉपर्टीज आपण म्हणूया, ते कोणकोणत्या प्लांट्समध्ये आहेत, तर ॲट्रोपा बिलोडोना अँड धतुरा स्पेसीज ऑल्सो हॅव हॅल्युसिनेजेनिक प्रॉपर्टीज. जसं लायसर्जिक ॲसिड किंवा कॅनाबिसमध्ये हॅल्युसिनेजेनिक प्रॉपर्टीज आहेत, तशाच प्रॉपर्टीज ॲट्रोपा बेलोडोना आणि धतुरा स्पेसीज या दोन प्लांटमधून सुद्धा येणाऱ्या एक्स्ट्रॅक्टमध्ये सुद्धा या दोन प्रॉपर्टीज ही प्रॉपर्टी आहे हॅल्युसिनोजेनिक प्रॉपर्टी, यांच्यामध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. आता काय होतं याच्यामध्ये, तर हॅल्युसिनेशन आर अनरियल परसिप्शन ऑफ अनरियल ऑब्जेक्ट ड्यू टू द डिसऑर्डर ऑफ नर्वस सिस्टीम. याच्यामध्ये हॅल्युसिनेशनमध्ये डे ड्रीमिंग का होतं, दिवसा व्यक्ती स्वप्नाळ दुनियेत का जातो, तर रिअल थिंग जी आहे
गोष्टी त्याला दिसत नाही, तर अनरियल परसेप्शन्स म्हणजे ज्या रिअलमध्ये नाहीत गोष्टी त्या त्याला दिसायला लागतात आणि तसं तो थिंकिंग करायला लागतो. त्याचा हे कशामुळे होतं तर नर्वस सिस्टीममध्ये जे डिसऑर्डर्स निर्माण होतात त्याच्यामुळं हा व्यक्ती डे ड्रीमिंग करायला लागतो. ज्यावेळी ड्रग घेत असतो त्यावेळी ब्रेनमधल्या किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीमवरल्या रिसेप्टर्सवरती हे ड्रग्स बाइंड झाल्यामुळं तो डे ड्रीमिंग करायला लागतो. अनरियल गोष्टी तो थिंकिंग करायला लागतो आणि तशा दुनियेत तो जगायला लागतो. दिस इज अबाउट द हॅल्युसिनेजन्स. हॅल्युसिनेजन्स म्हणजे दिवसा ड्रीमिंग करणं किंवा हॅल्युसिनेनिक कंडिशन म्हणजे काय डे ड्रीमिंग असं त्याला म्हटलं जातं. आता एखाद्या व्यक्तीला व्यसन लागलं की तो त्या व्यसनावरती खूप डिपेंड राहतो आणि म्हणूनच आपण नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे ॲडिक्शन अँड डिपेंडन्स. ॲडिक्शन अँड डिपेंडन्स म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला व्यसन लागतं म्हणजे काय होतं तर तो त्या गोष्टीवरती खूप डिपेंड राहतो. ती गोष्ट नाही जरी घेतली समजा तर त्याला चुकल्यासारखं होतं किंवा त्याचं फंक्शनिंग चेंज होतं. याला डिपेंडन्स असं म्हटलं जातं. बघूया याच्यामध्ये काय होतं. ॲडिक्शन इज अ फिजिओलॉजिकल अटॅचमेंट टू सर्टन इफेक्ट्स सच ॲज युफोरिया and a temporary feeling of well-being associated with drug and alcohol. ॲडिक्शन म्हणजे काय आहे तर मानसिकता आहे, व्यक्तीची फिजिओलॉजिकल कंडिशन आहे, मानसिकता आहे की त्याला ते घेतल्याशिवाय एखादं ड्रग किंवा अल्कोहोल घेतल्याशिवाय युफोरिया म्हणजे आनंद वाटत नाही किंवा टेम्पररी फिलिंग ऑफ वेल-बिईंग म्हणजे मी खूप छान आहे आत्ता, मी बरा आहे असं त्याला वाटत नाही. जर त्यानं ते ड्रग घेतलं नाही तर तो दुःखी होतो किंवा जर त्यानं अल्कोहोल घेतलं नाही तर त्याला अस्वस्थ वाटतं, आपण बरं नाही, आपल्याला काहीतरी वेगळं होतं आहे असं त्याला वाटतं. यालाच डिपेंडन्स असं म्हटलं जातं आणि या गोष्टीला ॲडिक्शन असं म्हटलं जातं. त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं काय झालेलं असतं, व्यसन लागलेलं असतं आणि त्यामुळेच तो त्या व्यसनावरती काय होत जातो, डिपेंड होत जातो. This drive people to take them even when these are not needed or even when their use becomes self-destructive. इतकं त्या गोष्टीवरती डिपेंड होत राहतात त्या व्यक्ती की त्यांना गरज नसताना सुद्धा त्या गोष्टी घेत राहतात आणि मग स्वतःचं डिस्ट्रक्शन करतात म्हणजे स्वतःच्या बॉडीला ते काय करत असतात, डॅमेज करत असतात. विथ रिपीटेड यूज ऑफ ड्रग द टॉलरन्स लेवल ऑफ द रिसेप्टर्स प्रेझेंट इन अवर बॉडी इन्क्रीजेस. आपण बघितलं वेगवेगळे जे ड्रग्ज आहेत त्यांचे वेगवेगळे रिसेप्टर्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. काहींचे सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती आहेत, काही ड्रग्स कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवरती इफेक्ट करतात, काही ड्रग्सचे रिसेप्टर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकवरती आहेत. आपण जर रिपीटेड ड्रगचा यूज करत गेलो तर त्या रिसेप्टरचं टॉलरन्स लेवल जी असते ती वाढत जाते आणि मग ती वाढत गेल्यामुळं बॉडी आपली जास्तीत जास्त ते ड्रग घेण्यासाठी डिमांड करत असते, ते रिसेप्टर्स डिमांड करत असतात. याच्यामुळं काय होतं, कॉन्सिक्वेंटली द रिसेप्टर्स रिस्पॉन्ड ओनली टू हायर डोसेस ऑफ ड्रग्स ऑर अल्कोहोल लिडिंग टू ग्रेटर इंटेक अँड ॲडिक्शन. सारखं ड्रग घेतलं गेल्यामुळं रिसेप्टर्सची कपॅसिटी वाढली गेल्यामुळं ते रिसेप्टर्स काय करतात की खूप जास्त डोस घेतल्याशिवाय त्या रिसेप्टर्सना ॲक्टिव्ह झाल्यासारखं वाटत नाही. मग त्यामुळे ते सारखे हायर डोसेसची डिमांड करतात, बॉडी डिमांड करत असते हायर डोसेसची. मग ते ड्रग असू दे किंवा अल्कोहोल असू दे आणि याचा परिणाम कशामध्ये होतो तर ॲडिक्शनमध्ये होतं. मग याच्यामुळं काय होतं, इन द अब्सेन्स ऑफ एनी गायडन्स ऑर काउन्सिलिंग द पर्सन गेट्स ॲडिक्टेड अँड बिकम्स डिपेंडंट ऑन देअर यूज. मग जर त्या व्यक्तीला प्रॉपर काउन्सिलिंग केलं नाही, गायडन्स दिला नाही, ए बाबा हे चुकीचं आहे, हे घेतल्यामुळं तुझ्या बॉडीवरती याचे बॅड इफेक्ट्स होणार आहेत, साईड इफेक्ट्स खूप आहेत त्याला, याच्यामुळं तू डिपेंड राहायला लागलायस त्या ड्रग्जवरती, त्यामुळं तुझं नॉर्मल फंक्शनिंग सगळं चेंज झालेलं आहे, असं जर कोणी गाईड नाही केलं, काउन्सिलिंग नाही गेलं तर ती व्यक्ती इतकी ॲडिक्ट होत जाते त्या ह्याला की त्या ड्रगवरती किंवा अल्कोहोलवरती ती व्यक्ती काय व्हायला लागते, डिपेंड व्हायला लागते. कशामुळं, डिपेंडन्स इज द टेंडन्सी ऑफ द बॉडी टू मॅनिफेस्ट अ कॅरेक्टरिस्टिक्स अँड अनप्लीझंट विथड्रॉवल सिंड्रोम इफ रेग्युलर डोस ऑर ड्रग अल्कोहोल इज अब्रप्टली डिस्कंटिन्यूड. जर समजा व्यक्ती खूप ॲडिक्टेड झालेली आहे, डिपेंडंट झालेली आहे ड्रगवरती किंवा अल्कोहोलवरती आणि जर तिला अचानकच अल्कोहोल किंवा ड्रग द्यायचं बंद केलं,
डिसकंटिन्यू केलं तर तिला विड्रॉवल सिंड्रोम व्हायला लागतो. म्हणजे काय तर नाउझिया होणं, फटिंगनेस, अस्वस्थ झाल्यासारखं वाटणं, त्याच्यानंतर खूप वीक झाल्यासारखं वाटणं, त्या व्यक्तीला इम्बॅलन्स झाल्यासारखं वाटणं, काही व्हायला लागले आपल्याला असं त्या व्यक्तीला वाटायला लागतं, ज्याला विड्रॉवल सिंड्रोम असं म्हटलं जातं. जर एखादी व्यक्ती खूप ॲडिक्टेड आहे आणि मग ती खूप डिपेंडंट आहे त्या ड्रगवरती, तर तिला विड्रॉवल सिंड्रोम झाल्यासारखं वाटायला लागतं. हे सगळे ॲडिक्शन अँड डिपेंडन्स आहे. म्हणजे ह्या गोष्टी, ड्रग्स किंवा अल्कोहोल जर आपण सारखं घ्यायला लागलो तर आपल्या बॉडीमध्ये असणारे त्याचे रिसेप्टर्स टॉलरंट होतात, त्यांची लेवल वाढते टॉलरन्सची, आणि मग ते खूप हायर डोस मागायला लागतात. आणि हायर डोस घेतल्यामुळं व्यक्ती त्याच्यावरती डिपेंड राहायला लागतो. ते ड्रग घेतल्याशिवाय किंवा अल्कोहोल घेतल्याशिवाय त्याला चेन पडत नाही, त्याची बॉडी नॉर्मल फंक्शनिंग करत नाही असं त्याला वाटतं. आणि जर अचानकच ह्या व्यक्तीचं ड्रग जर आपण बंद केलं किंवा अल्कोहोल बंद केलं तर त्याला विड्रॉवल सिंड्रोम होत असतो. This is a characterized by anxiety, trembling, nausea and sweating which may be relieved when use is resumed. जर थांबवलंच त्याचं ड्रग, आपण मग अशी बघितलं विड्रॉवल सिंड्रोममध्ये काय होतं तर ॲनेक्झिटी असेल, ट्रेम्बलिंग असेल, नाउझिया असेल, स्वेटिंग असेल, अस्वस्थ झाल्यासारखं असेल, त्या व्यक्तीला वाटायला लागतं. दिस इज अबाउट द ॲडिक्शन अँड डिपेंडन्स. तुम्हाला व्यसन लागतं म्हणजे तुम्ही त्या व्यसनावरती तुमची बॉडी डिपेंड राहायला लागते. हे म्हणजे ॲडिक्शन म्हणजे आणि डिपेंडन्स म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट बघूया आपण इफेक्ट्स ऑफ ड्रग्ज अँड ड्रग ऑर अल्कोहोल ॲब्यूज. एखादं ड्रग किंवा अल्कोहोल घेतल्यामुळं त्याचे कोणते इफेक्ट्स आपल्यावरती होतात याविषयी आपण इथं स्टडी करणार आहे. आता कुठलंही ड्रग असेल किंवा अल्कोहोल असेल, याचा खूप हायर डोस आपण जर घेत असू, रेग्युलरली त्याचा जर यूज करत असू तर त्याचे साईड इफेक्टसुद्धा असणार आहेत, हे लक्षात ठेवा. मागच्या वर्षी तुम्हाला लिव्हर शिकवत असताना सांगितलेलंच आहे, लिव्हरचं फंक्शन आहे काय तर डिटॉक्सिफिकेशन, आणि कंटिन्युअस अल्कोहोल जे व्यक्ती घेत असते त्याचं सुरुवातीला लिव्हर डॅमेज होते. याचं कारण आहे अल्कोहोल सारखं घेतल्यामुळं लिव्हरवरती डिटॉक्सिफिकेशनचा स्ट्रेन पडल्यामुळं त्या व्यक्तींचं लिव्हर सुरुवातीला डॅमेज होतं. अल्कोहोल घेणाऱ्या, दारू पिणाऱ्या व्यक्तींचं हे तुम्ही बघितलेलं आहे, तुम्ही शिकलेलं आहात. याच्यापेक्षा आणखी काय होऊ शकतं जर आपण ड्रग किंवा अल्कोहोलचे एक्सेसिव्ह डोसेस घेत राहिलो तर काय होऊ शकतं तर एक्सेसिव्ह डोसेस ऑफ ड्रग मे लीड टू कोमा अँड डेथ ड्यू टू रेस्पिरेटरी फेल्युअर, हार्ट फेल्युअर और सेरेब्रल हिमोरेज. जर खूप एक्सेसिव्ह डोस घेत राहिलं गेलं ड्रग्सचे तर व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकतो, त्याची डेथ होऊ शकते. कशामुळं तर रेस्पिरेटरी फेल्युअरमुळं किंवा हार्ट फेल्युअरमुळं किंवा सेरेब्रल हिमोरेजमुळं, मेंदूत रक्तप्रवाह झाल्यामुळं त्या व्यक्तीची काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. आणखी काय होऊ शकतं, अ कॉम्बिनेशन ऑफ ड्रग्स ऑर देअर इनटेक अलॉंग विथ अल्कोहोल जनरली रिझल्ट्स इन ओव्हरडोस अँड इव्हन डेथ्स. जर अल्कोहोल बरोबर वेगवेगळे ड्रग्स घेतले गेले तर व्यक्तीची काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. आता सुरुवातीची लक्षणं काय आहेत, जर एखादा ॲडोलसन्स एजमधला, तरुण वर्गातला किंवा कौमार्य अवस्थेतला स्टुडंट जर ड्रग ॲब्यूजकडं किंवा अल्कोहोल ॲब्यूज करण्याकडं ओढला गेला असेल तर त्याची कोणती सिम्पटम्स सुरुवातीला दिसतात, वॉर्निंग साईन्स असं ज्याला म्हटलं जातं, ती कोणती दिसतात तर ती बघूया आपण. द मोस्ट कॉमन वॉर्निंग साईन्स ऑफ ड्रग्ज अँड अल्कोहोल ॲब्यूज अमॉंग यूथ include drop in academic performance, unexplained absence from school or college, lack of interest in personal hygiene, withdrawal, isolation, depression, fatigue, aggressive and rebellious behavior, deteriorating relationship with family and friends, loss of interest in hobbies, change in sleeping and eating habits, फ्लक्च्युएशन्स इन वेट अँड ॲपेटाईट एक्सेट्रा. यूथ एखादा किंवा एखादा ॲडोलसन्स एजमधला जर स्टुडंट जर अल्कोहोल अब्यूजकडं किंवा ड्रग ॲब्यूजकडं ओढला गेला असेल तर त्याचे साईन्स असे आहेत की तो ॲकॅडमिक परफॉर्मन्स त्याचा कमी होतो, लो होतो,
कोणत्याही कारणाशिवाय तो स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये प्रेझेंट राहत नाही, त्याची ॲब्सेंटीचं प्रमाण वाढतं, स्वतःच्या स्वच्छतेकडं दुर्लक्ष करणं, त्याच्यानंतर एकटं राहणं, डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वागणं, फटीग म्हणजे थकवा आल्यासारखं वाटणं, ॲग्रेसिव्ह अँड रिबेलियस बिहेवियर, खूप रागीट किंवा तापट होणं स्वभाव, त्याच्यानंतर घरी भांडण होणं किंवा फ्रेंड्सबरोबर भांडण होणं, लॉस ऑफ इंटरेस्ट इन हॉबीज म्हणजे स्वतःच्या आवडीनिवडी कमी होणं, चेंज इन स्लीपिंग अँड इटिंग हॅबिट्स म्हणजे झोपण्याच्या आणि खाण्याच्या सवयी बदलणं, फ्लक्च्युएशन्स इन वेट अँड लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक मंदावणं आणि त्यामुळं वेटमध्ये फ्लक्च्युएशन्स येणं, वेट कमी जास्त होत राहणं. These are the warning signs which are found in the youths among which can be drug or alcohol abuse. ही सगळी वॉर्निंग साईन्स आहेत यूथमध्ये दिसणारी की जी अल्कोहोल किंवा ड्रग अब्यूज करण्याकडं ओढली गेलेली आहेत. बघा, ह्या सगळ्याबरोबरच एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या स्टुडंटला ड्रग्ज घेण्यासाठी किंवा अल्कोहोल घेण्यासाठी जर पैसे नाही मिळाले तर त्याच्यामधून एखादं क्राईमसुद्धा होऊ शकतो त्या व्यक्तीच्या हातातून. अशा बऱ्याच गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, पेपरमध्ये वाचलेल्या आहेत, न्यूजमध्ये बघितलेल्या आहेत की त्याला ड्रगसाठी किंवा अल्कोहोलसाठी जर घरच्यांनी मनी नाही प्रोव्हाइड केले, पैसा नाही प्रोव्हाइड केला तर त्याच्या हातून क्राईम होऊ शकतं. बघूया, there may even be some far-reaching implications of drug or alcohol abuse if an abuser is unable to get money to buy drugs or alcohol. She or he may be turned to crime. तो काय करू शकतो? क्राईम करू शकतो, एखाद्याचा मर्डर करू शकतो पैसे नाही दिले तर, पैशासाठी तो काहीही करू शकतो, त्याच्या हातून कोणतंही कृत्य किंवा कोणतंही क्राईम होऊ शकतं. At times, a drug or alcohol addict becomes the cause of mental and financial distress to his or her entire family and friends. त्याच्या स्वतःच्या बॉडीजवरती, मेंटॅलिटीवरती आणि त्याच्याबरोबर फायनान्शियल कंडिशनवरती त्याच्या फॅमिलीच्या त्याचा इफेक्ट होऊ शकतो. आता या सगळ्यामुळं आणखी काय होऊ शकतं तर क्रोनिक यूज ऑफ ड्रग्ज अँड अल्कोहोल डॅमेज नर्वस सिस्टीम अँड लिव्हर. मग अशी सांगितलं तुम्हाला, लिव्हरवरती किंवा आपल्या नर्वस सिस्टीमवरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. जर प्रेग्नन्सीमध्ये एखादी लेडीज ड्रग अब्यूज करत असेल, अल्कोहोल घेत असेल तर त्याचा परिणाम तिच्या फिटसवरती सुद्धा होऊ शकतो. आता काही लोकांना मी मागं तुम्हाला ड्रग HIV चा मोड ऑफ ट्रान्समिशन शिकवताना अनस्टरिलाइज्ड मेडिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये शिकवलेलं की ड्रग ॲडिक्ट्समध्ये एकच इंजेक्शन वापरलं जातं आणि ते इंजेक्शन ट्रान्समिट केल्यामुळं, एकमेकांना यूज केल्यामुळे ह्याच्यामधून वेगवेगळे डिसीजेस ट्रान्समिट होऊ शकतात, जसं एड्स असेल, हिपॅटायटिस B असेल, यासारखे जे डिसीजेस आहेत एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे काय होऊ शकतात, ट्रान्समिट होऊ शकतात. दोज हू टेक ड्रग इंट्राव्हेनसली are likely to acquire serious infections like HIV and hepatitis B. Hepatitis B सारखे किंवा HIV सारखे इन्फेक्शन त्या व्यक्तीला होऊ शकतात. आता अडोलसन्स एजमध्ये जर खूप प्रमाणात अल्कोहोल घेतलं गेलं किंवा ड्रग घेतलं गेलं तर त्याच्यावरती कोणते इफेक्ट झालेले दिसतात आपल्याला. यूज ऑफ अल्कोहोल ड्युरिंग अडोलसन्स मे ऑल्सो हॅव लॉंग टर्म इफेक्ट्स लाईक लॉस बॅलन्स, लिव्हर सिरोसिस, पॅनक्रियाटिस. बघा, पॅनक्रियाटिटिस किंवा लिव्हर सिरोसिस किंवा लॉस ऑफ बॅलन्स यासारखी लक्षणं अडोलसन्स एजमध्ये जर खूप प्रमाणात अल्कोहोल घेतलं गेलं तर दिसायला लागतात आणि ती कंटिन्यू दिसतात. इट कुड लीड टू हेवी ड्रिंकिंग इन अडल्टहूड. ती व्यक्ती मग अडल्टहूडमध्ये गेल्यानंतर, अडोलसन्समधून अडल्टहूडमध्ये गेल्यानंतर खूप प्रमाणात ड्रिंकिंग करायला लागते. ज्याप्रमाणे ड्रग्ज घेतल्यानंतर बॉडीवरती इफेक्ट होत असतात त्याप्रमाणेच काही वेळा हे ड्रग्ज काय म्हणूया आपण, खूप चांगली लोकंसुद्धा मग स्टिरॉइड्स घेतात. खेळाडू असतील, बॉडी बिल्डर्स म्हणतात ज्याला आपण, बॉडी बिल्डरच्या कॉम्पिटिशन्स असतात त्याच्यामध्ये
बॉडी बिल्ड होण्यासाठी किंवा मसल्स इन्क्रीज होण्यासाठी, मसल स्ट्रेंथ होण्यासाठी काही लोक स्टिरॉइड्स घेतात आणि मग हे स्टिरॉइड्स जे घेतले जातात त्या स्पोर्ट्स पर्सनकडून घेतले गेलेले जे स्टिरॉइड्स आहेत त्याचे सुद्धा खूप साईड इफेक्ट्स असतात. तर काय आहेत साईड इफेक्ट्स फिमेलच्या बॉडीवरती असेल किंवा मेलच्या बॉडीवरती, दोन्ही स्पोर्ट्समध्ये मेल असेल किंवा फिमेल असेल जर स्टिरॉइड्स घेत असेल ॲज अ ड्रग म्हणून नव्हे तर स्टिरॉइड्स कशासाठी घेतले जातात तर आपल्या बॉडीचं बिल्डिंग करण्यासाठी. तर असे जर स्टिरॉइड्स घेतले गेले तर त्याचे साईड इफेक्ट्स काय होतात बघा. साईड इफेक्ट्स ऑफ यूज ऑफ ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स इन फिमेल्स इन्क्लूड मॅस्क्युलनायझेशन, increased aggressiveness, mood swings, depression, abnormal menstrual cycles, excessive hair growth on face and body, enlargement of clitoris, deepening of voice. ही सगळी लक्षणं फिमेलमध्ये दिसतात जर ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स घेतले गेले तर. मॅस्क्युलनायझेशन, फीचर्स लाईक मेल सारखे फीचर्स दिसायला लागतात त्याच्यामध्ये. इन्क्रीज्ड ॲग्रेसिव्हनेस, खूप रागीट होते ती फिमेल. डिप्रेशनमध्ये जाऊ शकते, मूड स्विंग्स होतात, सारखे मूड बदलतात, मेन्स्ट्रुअल सायकल ॲबनॉर्मल होते, एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ होतात फेसवरती किंवा बॉडीवरती आणि व्हॉइस तिचा डीप होतो, खोलवर जातो. मेलमध्ये जर घेतलं गेलं तर काय होतं, इन मेल्स इट इन्क्लूड्स ॲक्ने, इन्क्रीज्ड ॲग्रेसिव्हनेस, मूड स्विंग्स, डिप्रेशन अँड रिडक्शन ऑफ साईज ऑफ द टेस्टिकल्स, डिक्रीज्ड स्पर्म प्रोडक्शन, kidney and liver dysfunction, breast enlargement, premature baldness, enlargement of the prostate gland. These effects may be permanent with prolonged use. जर prolonged यूज केला गेला मेलमध्ये ॲनाबॉलिक स्टिरॉइड्सचा तर त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्हनेस येतो, ॲक्ने वाढतात चेहऱ्यावरती, मूड स्विंग्स होतो, डिप्रेशनमध्ये जाऊ शकते ती व्यक्ती, रिडक्शन इन साईज ऑफ टेस्टिकल्स, टेस्टिसची साईज लहान होते, त्यामुळं स्पर्म्स प्रोडक्शन डिक्रीज होतं, किडनी लिव्हरचं डिसफंक्शनिंग होतं, ब्रेस्ट एनलार्जमेंट होते, प्रीमॅच्युअर बोल्डनेस येतो, एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट ग्लँड. आणि ह्या ज्या लक्षणं आहेत ती कंटिन्यू राहू शकतात जर जास्त प्रमाणात त्याचा यूज केला गेला तर. दीज आर द इफेक्ट्स ऑफ ड्रग्स अँड अल्कोहोल अब्यूज. नेक्स्ट बघूया आपण प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. आता प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल आपण मागंही बघितलेलं आहे, मागंही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कधीही ॲडिक्शन झालेलं आहे आणि मग त्याच्यावरती क्युअर करायचं आहे हे करण्यापेक्षा प्रिव्हेन्शन खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही ड्रगची किंवा अल्कोहोलची सवय लागू नये, त्याच्या आहारी आपण जाऊ नये याच्याविषयी आपण काळजी घ्यायची आहे. हे सगळं करत असताना काय कशा प्रकारे प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल आपण करायचं आहे तर मागच तुम्हाला सांगितलेलं आहे, अवॉइड द अनड्यू पीर प्रेशर्स बाय द पॅरेंट्स ऑन द चाइल्ड. कुठल्याही चाइल्डवरती पॅरेंट्सकडून अनड्यू पीर प्रेशर ठेवलं नाही गेलं पाहिजे. त्याच्या जेवढ्या कपॅसिटी आहेत त्या कपॅसिटीमध्येच त्याचं काम करू दिलं गेलं पाहिजे. त्याची आवड जर खेळामध्ये असेल तर त्याचं करिअर त्याला खेळात करू दिलं पाहिजे. जर त्याची अभ्यासात आवड असेल तर अभ्यासात त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यावर कुठल्याही त्याच्या कपॅसिटीपेक्षा जास्त करायला न लावलं पाहिजे, जेणेकरून तो ॲब्यूजकडं किंवा ड्रग ॲब्यूजकडं होणार नाही. सेकंड आपण बघितलं एज्युकेशन अँड काउन्सिलिंग. एज्युकेशन दिलं पाहिजे त्या व्यक्तीला, कोणत्या प्रकारे जर आपल्याला डिप्रेशन आलं, स्ट्रेस आलं तर तो कसा मॅनेज करायचा याच्याविषयी एज्युकेशन दिलं पाहिजे. आपल्याला आलेले जे डिसअपॉइंटमेंट्स आहेत, फेल्युअर आहे, ते पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण केली पाहिजे. या सगळ्याची जबाबदारी कुणावरती आहे तर पॅरेंट्स अँड द टीचर्स हॅव अ स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी. या सगळ्या गोष्टी, अल्कोहोल अब्यूज असेल किंवा यंग एजमध्ये, अडोलसन्स एजमध्ये ड्रग ॲब्यूज असेल, या सगळ्याला कंट्रोल करण्यासाठी महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी कुणाकडे येत असेल तर पॅरेंट्सकडं आणि टीचर्सकडे येत असते. पॅरेंट्स आणि टीचर्सने अडोलसन्स एजमधल्या मुलांना चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग आणि एज्युकेशन केलं पाहिजे. त्यांना काय साईड इफेक्ट्स आहेत आता आपण बघितलेलेच आहेत, ड्रग्सचे, अल्कोहोलचे साईड इफेक्ट्स काय आहेत
त्याच्यामुळे आपण किती डिपेंडन्स होतो आणि ज्याला ॲडिक्शन असं म्हटलं जातं ह्याच्याविषयी आपण या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेलंच आहे. तर इथं आपला हा ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस हा टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक सुरू करतोय ज्याचं नाव आहे ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन्स. आज आपण इथंच थांबतोय. थँक्यू.